समाजकारणाचा येवले पॅटर्न. सामान्य कुटुंबातील मुला मुलींच्या लग्नासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक रमेश भाऊ येवले. वाढदिवस असो किंवा स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम, सामाजिक भान जपत रमेश भाऊंनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पाहुयात एक विशेष रिपोर्ट. मातोश्री गंगूबाई संभाजीराव शिंदे यांच्या स्मरणार्थ पंचवार्षिक शाही सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते अनाथांचे नाथ लोकनाथ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनसेवा शिवसेना नेते आदरणीय रमेश भाऊ येवले यांच्या वतीनं या शाही विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अगदी सकाळपासूनच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दरम्यानच्या कालावधीमध्ये या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील जनसेवक रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. शाही सामुदायिक सोहळ्यामध्ये जे वधू आणि वर आज विवाहबद्ध होत आहे त्या सगळ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि रमेश येवले यांनी जे काम सुरू केलेलं आहे आंबेगाव तालुक्यामध्ये विशेषतः त्यांच्या या सत्कार्याला देखील मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि करतो. धन्यवाद. भपकेबाज लग्नांच्या काळात सामान्यांचा आधार बनलेत उद्योजक रमेश भाऊ येवले. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे रमेश भाऊंच्या पुढाकाराने 10 जोडप्यांचा शुभविवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. केवळ लग्न लावून न थांबता एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे या सोहळ्याची जबाबदारी रमेश भाऊंनी आपल्या खांद्यावर घेतली होती. शिवसेनेचे सचिव रामभाऊ रेपाळे यांनीही रमेश भाऊंच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना खरा जनसेवक संबोधले आहे. स्व गंगूबाई संभाजीराव शिंदे यांच्या स्मरणार्थ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रमेश भाऊंनी हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीनं हा माणुसकीचा सोहळा यशस्वी केला. पुढील काळात 40 ते 50 आणि अगदी 100 जोडप्यांचे सामूहिक विवाह लावण्याचा संकल्प रमेश भाऊंनी केला आहे. समाजातील गरजू कुटुंबांना दिलासा देणारा हा येवले पॅटर्न सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय. महिलांना विनंती असेल त्या ठिकाणी जास्त गर्दी करू नका. आपल्याला विनंती आपण हळदी समारंभ लवकरात लवकर संपन्न करायचा आहे. या आणि शुभम दादा गवारे आपण देखील उपस्थित आहात. आपले जनसेवक रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या वतीने वधूवरांचं भोजन बाकी आहे. त्यांचं हळदी समारंभ आपण लवकरात संपन्न. जे मान्यवर पाहुणे मंडळी भोजनाची बागी असते आपल्याला विनंती असेल इव्हेंट मंडप अँड डेकोरेटर्स ऑपरेटर दादांना देखील विनंती. गाडी
मुख्य संयोजक आपल्याला विनंती आहे, आपल्या गावकीच्या वतीनं आपल्या कुटुंबाच्या वतीनं एक अत्यंत महत्वाची असणारी व्यक्ती आपण व्यासपीठावरती पाठवा. वर परिवाराला ती सूचना असेल, आपल्या गावकीच्या आपल्या भावकीच्या वतीनं किंवा आपल्या नाते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रमेश भाऊ येवले या मंडळाने हाती घेतलेला कार्यक्रम व त्यामध्ये गोरगरिबांची सर्व जाती धर्माच्या लोकांची या ठिकाणी हा लग्न सोहळा संपन्न होतोय आणि हा एक आनंदाचा आज या ठिकाणी या वधूवरांसाठी हा लग्न सोहळा रमेश भाऊ येवल्यांनी ठेवलाय. मी खऱ्या अर्थाने रमेश भाऊ येवल्यांना शुभेच्छा द्यावा तेवढ्या थोड्याच आहेत, परंतु या ठिकाणी गोरगरीब जोडप्यांचा विवाह थाटामाटामध्ये आणि कमी खर्चामध्ये या ठिकाणी होतोय. खरंच रमेश भाऊनी चांगली ही राज्याचे मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली हे भूमिका पार पाडण्याचं काम या ठिकाणी केलेले आहे. या ठिकाणी जे वधूवर आहेत त्यांना माझ्या खंडागळे परिवारातर्फे आणि सर्व या ठिकाणी जमलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळीतर्फे या जोडप्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो अशी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो.